नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जसं की आपण पाहतच होतो, कलाला श्रेय आहे की नाही हे चेक करण्यासाठी अद्वैतने एक काम सांगितलं होतं आणि एकीकडे परीक्षा घेत होता व्हिडिओ कॉल करून. तरीही तिने वेळेमध्ये तिचे हिशोब वगैरे सगळे काही पाठवलेले असतात आणि सानिका ते सरांना मोबाईलवरती आणून देते आणि दाखवते. आणि सर बघतात, हे कधी शक्य झालं, कसं शक्य झालं, मी ते इतका वेळ तिच्यावर लक्ष ठेवत होतो, तिने हे सगळं काम कधी केलं, म्हणून त्याला प्रश्न पडतो. तेव्हा तो तिला म्हणतो, ठीक आहे तू जा बाहेर. सानिका मग बाहेर निघून जाते आणि मग स्वतःशीच विचार करतो, हे कसं शक्य आहे, श्रेया आणि कला वेगवेगळ्या व्यक्ती आहे का. आता इकडेही आपण पाहत आहे की कलाला घाई झालेली असते घरातली कामं आवरून काजलच्या जागेवरती कामावर जाण्याची, कारण तिथनं पैसे मिळणार असतात. ते पैसे तर ही कामं येतील आईवडिलांना, म्हणून ती रजनीला सांगून जाते की मी काजलला भेटायला चालले, तिची तब्येत बरी नाही. इकडे ती तेव्हा तिच्या हॉटेलवर येते आणि तिथे सांगते की माझ्या बहिणीच्या जागेवर मी काम करते आणि तिचे पैसे मग तुम्ही आज मला देऊन टाका. तर ते सर म्हणतात ठीक आहे, पण तिने खूप मोठं नुकसान केलेलं आहे, त्या नुकसानची भरपाई आणि नंतर तिचा उरलेला पगार याचा हिशोब करून मी तुम्हाला पैसे हातात देईल, चालेल ना, तरच काम करा. मग कला म्हणते जे काही पैसे मिळतील ते तर ठीकच आहे ना, मग काम करायला काही हरकत नाही. मग ती म्हणते हो चालेल, मला तुम्ही तुमची नुकसान भरपाई काढून घ्या आणि उरलेले पैसे द्या. असं म्हणत ती कामाला लागते आणि दिवसभर राबते. शेवटचा कस्टमर येतो तो तिचावाला अद्वैतच असतो. तिने पाहिल्यानंतर ती घाबरून जाते, तिच्या हातातनं पॅड खाली पडतं आणि त्याला पाहता क्षणी ती पळ काढत असते. तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं ही तर कला आहे. थांब म्हटल्यानंतर कला किचनमध्ये निघून जाते. मग तो तिला शोधण्यासाठी जातो, पण ती सापडत नाही. शेवटी धावत पळत घरी आलेला असतो. घरी येऊन तो चेक करतो, ही कला इथे कुठेही दिसत नाही. याचा अर्थ हॉटेलमध्ये ज्या मुलीला पाहिलं मी ती कलाच होती. मग तिला हाक मारतो, पण ती दिसत नाही. मग फोन लावतो, नेमकी ती बाथरूममधनं बाहेर येते. अरे रूममध्ये काय फोन करतोयस, असं म्हणत ती त्याला प्रश्न विचारू लागते. अर्जंट काही काम आहे का, तुला घरभर मी दिसले नाही तर कसा रे कावराबावर होतो, काय काम आहे, तुला तुझी साधी कपडेही सापडत नाही का, ह्या कपाटाच्या इथं समोर तर ठेवलेले असतात, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू माझ्यावर अवलंबून असतो, असं म्हणत त्याला ती वेळात काढते. आणि मग तो स्वतःशीच विचार करतो, पण मी त्या मुलीला पाहिलं ती मुलगी कलाच होती, पण ही इथे घरी कशी पोचली. आता तिने बरोबर त्याला तुरी दिलेली असते आणि पुन्हा मग ते आठवू लागते की त्या माणसाने पगाराचा हिशोब वगैरे करून जितके पैसे दिले त्याच्यात तर अर्ध्याच्या वर नुकसान भरपाई घेऊन टाकली. 1 रुपयातले 4 आणे हातात आले. त्या पैशांनी तिच्या आईवडिलांच्या घराचे हप्ते भरायला काहीच मदत होणार नाही हे तिला लक्षात येतं. तिला फार वाईट वाटत असतं, आपण पूर्ण दिवस राबलो, इतकं सगळे स्टंट केले, अद्वैतची नजर चुकवली, पण काही उपयोग झाला नाही आणि पैसे हातात आले तर तेही इतकेच. तिने मग संगीताने फोन केला आणि कलाला विचारलं काय झालं, किती पैसे आले. तेव्हा ती सांगू लागते, आई आपल्या गुंड्याने ना इतकी मोठी नुकसान केलेलं होतं तिथं मारामारी करून, त्या नुकसान भरपाई त्यांनी काढल्यानंतर थोडेच पैसे हातात आले, त्या पैशांनी हप्ता भरण्याची काहीही सोय होणार नाही, पण तू काळजी करू नकोस. तेव्हा संगीता म्हणते, ही मुलगी जिथे जाते तिथे तोडफोड नाही तर नुकसानच करते. मला वाटलं होतं तिचा आधार लागेल आपल्याला, पण काहीच उपयोग झाला नाही ना, मला फार वाईट वाटत आहे, आता काय करायचं गं पुढे, असं ती विचारू लागते. पण तिच्या आईला ती समजून सांगते, आई तू काळजी करू नको, उद्यापर्यंत मी तुला पैसे नक्की देईल, टेन्शन घेऊ नको, मी बघते ना. इकडे मात्र ती आता हिशोब करू लागते, पण काही पैसे भरतच नाही. मग ती सानिकाला फोन लावते, सानिकाला सांगते की मला खरंच खूप गरज आहे, प्लीज तुझ्या सरांशी एकदा तरी बोल ना माझ्याविषयी, कारण माझी काही गरज भागूच नाही राहिली, पण मी जेवढं आत्तापर्यंत काम केलं त्यातलं थोडासा तरी पगार द्यायला सांग ना. तर ती म्हणते ठीक आहे, मी सरांशी बोलून बघते, असं म्हणत ती मग अद्वैतशी बोलण्यासाठी जाते आणि अद्वैतला सांगते की श्रेयाला खरंच खूप पैशाची गरज आहे, ॲटलिस्ट तिने जितकं काम केलं त्यातले 25% तरी तिला पैसे द्या, असं म्हणत ती त्याच्याकडे रिक्वेस्ट करत असते. पण तो तिला म्हणतो, तुला माहिती आहे ना आपला अकाउंटंट गेला आहे 4 दिवस, तो असल्याशिवाय आम्ही कोणालाही पैसे देत नाही आणि नाहीच होऊ शकत, 2 दिवस तरी आणखी वाट पाहावंच लागेल त्यांना, थोडा दिवस थांबायला तू सांग, असं तो तिला सांगतो. मग ती श्रेयाचा मेसेज येते आणि चेक करते. तिला फार आनंद वाटत असतो की काहीतरी मदत होईल, पण तो मेसेज वाचल्यानंतर तिचा हिरमोडच होऊन जातो, कारण ती म्हणते की सर नाही बोलले पैसे द्यायला, आत्ता काहीच होऊ शकणार नाही, असं तिच्या लक्षात येतं आणि मग तिचा आणखीनच टेन्शन वाढून जातं, काय करावं तिला सुचेनासं होऊन जातं. मग ती पुन्हा आपलं कामाला लागते, संध्याकाळची आवराआवरी तयारी करते, झोपण्याची बेड वगैरे व्यवस्थित करते. मग संध्याकाळी अद्वैतना कपाटामध्ये काहीतरी शोधायला आलेला असतो, ते शोधता त्याला एक
तिच्या बॅगखाली पेपर दिसतो. तो पेपर तो काढून पाहतो आणि त्याच्यामध्ये ना श्रेयाने जो हिशोब पाठवला होता तोच तिथे लिहिलेला होता. याचा अर्थ कला आणि श्रेया काही वेगळ्या वेगळ्या नाही, खूपच मेहनत करत आहे. पण असली कुठली नड असेल श्रेयाला ज्याच्यामुळे तिला पैसे इतके अर्जंट पाहिजे? असं काय काम ह्या घरात, काय कमी पडलं आहे तिला? मग तितक्यात कला आलेली पाहून तो पटकन सगळं काही कपाटात पुन्हा ठेवून देतो. इकडे मात्र सरोजचे कान भरण्यासाठी रोहिणी तयार असते. तिला सांगायचं असतं की तुझी सून काहीतरी हिशोब करत होते, तिच्याकडे इतक्या पैशांचा हिशोब चालू होता, आता हिच्याकडे पैसे कुठून येणार, तुझाच मुलगा तर देतो ना, असं आता तिला सांगायचं असतं सरोजला. कारण तिने पाहिलेलं असतं ती काहीतरी लिहित होती. मग सरोजला सांगण्यासाठी ती घाईघाईने तिच्या रूममध्ये जाते. तिला सांगते, वहिनी मला ना तुझ्याशी महत्त्वाची गोष्ट बोलायची होती. हल्ली तुझी सून खूपच पैशाचा हिशोब करायला लागले आहे. तिच्याकडं एवढे पैसे कुठून यायला लागले? तुझा मुलगा नाही नाही म्हणत म्हणत तिच्या ताब्यात गेलाय बहुतेक, तिला पैसे देतोय तो, आणि तुला माहीतही नाही. असं कसं गं? लक्ष ठेव तुझ्या सुनाकडे, मुलाकडे. तेव्हा मात्र सरोज चिडते, हे बघ माझा मुलगा काही माझा विश्वासघात करणार नाही, मला सांगितल्याशिवाय तो तिला काहीही देणार नाही, आणि तू जे काही सांगत आहे त्याच्यावर मला विश्वास नाही. माझ्या मुलावर मी पूर्ण विश्वास ठेवते. पण तरीही रोहिणी म्हणते, बघ बाबा सावधगिरी म्हणून मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला, तू मात्र सावध हो हं. असं म्हणून ती तिथून निघून जात असते. आता हिने बरोबर तिला तिच्या मनात जे घालायचं ते घालून दिलं. सरोज इकडे विचार करते, खरंच असं असेल तर. रात्री कला खूपच टेन्शनमध्ये असते, तिला झोपही येत नसते. कसे करावं, पैसे कुठून आणावं? सकाळ झाल्यानंतर खूप उशीर झाला. मग आद्विक तिच्यावर चिडतो, मला लवकर उठवलं का नाही, माझी एकदम अर्जंट मीटिंग आहे. तेव्हा ती त्याला म्हणते, ऑलरेडी मी टेन्शनमध्ये आहे, प्लीज माझा भांडण्याचा अजिबात मूड नाही, माझ्याशी भांडू नको असं म्हणते आणि खाली निघून जाते. जेवणाच्या टेबलवरतीही तो आल्यानंतर बघतो कलाचा चेहरा पहिल्यासारखा फ्रेश दिसत नाही. काय झालं असेल, हिचा चेहरा एवढा का उतरला आहे, कुठल्या टेन्शनमध्ये आहे, अशी कशी नड असेल हिला पैशांची, मला हिला मदत करायला हवी का? पण तिच्या आईवडिलांशी एकदा बोलून पाहतो असं म्हणत तो सकाळी सकाळी संगीताला भेटायला जातो. संगीताशी बोलता बोलता तो विचारत असतो, तुम्हाला काय अडचण आहे, काही झालं आहे का? तेव्हा ती म्हणते, नाही जावई बापू, काही झालेलं नाही. तरीही तो म्हणतो, माझ्याशी तुम्ही शेअर करू शकता, माझ्यापासून लपवू नका, आपण आता फॅमिली मेंबर्स आहोत ना. मग संगीता सांगू लागते, मी जो मूर्खपणा केला आहे, घर गहाण ठेवून लग्न केलं मुलींचं, पण आता माझ्याकडे पैसेच नाही घराचे हप्ते भरण्यासाठी, थोडे पैसे कमी पडत आहेत, त्या टेन्शनमध्येच मग तुमचे सासरे इकडे तिकडे फिरताय. पण आम्ही करू काहीतरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही विचारलं हेच खूप आहे असं संगीता सांगते. पण तो म्हणतो, मी तुम्हाला मदत करतो, माझी मदत तर तुम्ही घेऊ शकता ना. पण संगीता पूर्णपणे नकार देते, जावायची हे मदत नको असं म्हणते. तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं, इतकी मदत करण्यासाठी मी तयार आहे पण तरी घेत नाही. तितक्यात तिथे कला पोचते. कला म्हणते त्याला, तू का आलायस इथे आणि कशाबद्दल विचारतोय? तेव्हा तो तिला म्हणतो, पैशांची गरज आहे तर सांगू शकतात ना तुम्ही, मी पण तुम्हाला थोडीफार मदत करेल ना, इतकं टेन्शनमध्ये आहे आई बाबा, सांगायचं ना. पण कला नकार देते आणि चला घरी असं म्हणते. तेव्हा तो तिला रागवतो, अगं इतकी गरज असतानाही का बरं एवढा ॲटिट्यूड दाखवते? पण ती म्हणते, नाही, कष्टाचे पैसे मिळवणं हेच एक माझ्याकडे पर्याय आहे, मी तुमच्याकडनं पैसे घेऊ शकणार नाही, कारण तुझ्या आईला जर कळलं तर तुझी आई तांडव करेल, तांडव, मला तुमची मदत नको. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कलाच्या नावाने एक पॉकेट येतं ज्याच्यामध्ये पैसे असतात आणि ते स्वामीनाथन सरांनी पाठवलं आहे तुमच्या कंपनीच्या नावाने असं सांगितलेलं असतं. इकडे अद्वैत सकाळी सकाळी आई का हाक मारते म्हणून खाली पाहायला जातो तर सरोज जोरजोरात रागवत असते, याच्यावरती कलाचं नाव आहे आणि ते स्वामीनाथन सरांनी पाठवलेले पैसे, ते आपल्या कंपनीचे पैसे ते हिच्या नावावरती का आले, काय गोंधळ घातला आहेस तू असं विचारू लागतो. तेव्हा ते पॉकेट खोलल्यानंतर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की मॉडेलिंग केलं, त्या मॉडेलिंगच्या पैसे हे आहे जे कलाच्या आणि माझ्या नावावरती आले आहे. तर हे सांगितल्यानंतर लगेचच सरोज गप्प बसते, कारण सरोज फार चिडलेली होती. ही मुलगी फार हुशार आहे, बघता बघता आपल्या कंपनीचे पैसे तिच्या नावावरती यायला लागले म्हणून आरडाओरडा सुरू केला होता. पण चिठ्ठी वाचल्यानंतर असं अद्वैतने सांगितले, तिने तिच्या कष्टाचेच पैसे मिळवलेले आहे. आणि आबाई म्हणतात, सरोज एवढी चिडचिड करू नको, पूर्ण गोष्ट पहिले माहिती करून घेत जागं, ते दोघांनी मॉडेलिंग केली होती त्याचे पैसे आहे, तिचे पैसे तिच्या हातात देऊन टाक. मग ठरल्याप्रमाणे कलाच्या हातामध्ये स्वामीनाथन सरांनी दिलेले पैसे अद्वैत काढून देतो त्याच्या आईच्या हातातनं आणि तिला सांगतो, आई पूर्ण गोष्ट माहिती झाली नाही तर आधीच चिडायला सुरुवात करत जाऊ नको, तू तिच्याबाबत फारच गैरसमज करून घेतले आहे, कला एवढीही वाईट नाही गं असं म्हणत तिच्यासमोर कलाचं कौतुक करत असतो. कलाला बरं वाटत असतं की देवाने माझं ऐकलं आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने देवाने पैसे पोचवले, स्वामीनाथन सरांच्या रूपामध्ये का होईना पैसे पोचवले.
खरं तर ही एक युक्ती आहे जी अद्वैतची आहे. अद्वैतनेच ते पैसे स्वामीनाथन सरांची म्हणून कलाकडे पाठवले, कारण कला स्वाभिमानी आहे हे त्याला माहिती होतं ना, आणि तिचं स्वाभिमान तिला अशा युक्तीने अद्वैतने पैसे पोचवलेले असतात, जेणेकरून तिचा मानसन्मानही राहील आणि तिची अडचणही भागेल. पुढे जे काय होईल पाहणं खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.